राजकीय विश्वातून महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा आता जोरदार सुरू झालेले आहे। मराठवाड्यातल्या मतदारसंघांचा 3 दिवस ते आढावा घेतील। संभाजीनगरमधल्या मतदारसंघाबाबत आज चर्चा करणार आहेत। तालुका प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी बंद खोलीत ते चर्चा करणार आहेत। काल त्यांनी परभणी, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यांचा आढावा घेतला। आज संभाजीनगरमधल्या 7 जागांचा आढावा घेणार आहेत, तर उद्या नांदेड, हिंगोली आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांची ते बैठक घेणार आहेत आणि आढावा घेणार आहेत। आपल्या सोबत आहेत मृणालिनी नानिवडेकर मॅडम। मृणालिनी ताई, संभाजीनगरचा आढावा घेतला जातोच आहे, पण संपूर्ण मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलेले दिसतंय उद्धव ठाकरे यांनी। काँग्रेसने जी काय जागा वाटपाची प्रारंभिक चर्चा केली आहे त्यात ते शिवसेनेला मराठवाड्यात फारशा जागा द्यायला तयार नाही। 9 आमदार शिंदेबरोबर गेलेले आहेत आणि केवळ 3 आमदार तुमच्याकडे आहेत अशी काँग्रेसची भूमिका आहे। त्याला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा हा कायम बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलेला आहे आणि तिथे आमचं अस्तित्व कसं आहे किंबहुना आम्हालाच कसा प्रतिसाद मिळेल असा दावा केलाय आणि तो दावा बळकट करण्यासाठी ते मराठवाड्यातल्या 22 जागांचा येत्या 3 दिवसांमध्ये आढावा घेत आहे। प्रत्येकाची व्यवस्थित चर्चा करून तिथे काय अजूनही हातात आहे आणि कसा आपला जोर आहे ते पाहायचा ते प्रयत्न करतात। शिवसेना आणि काँग्रेसच्या जागा वाटप चर्चेतली ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे। उद्धव ठाकरे काँग्रेसने दिलेला आकडा मान्य न करता स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व वाढवायचा प्रयत्न करतात। ठीक आहे मृणालिनी ताई, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी। आपल्यासोबत सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर होत्या। एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय।